नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहोत सह्याद्री निसान सातारा इथे. निसानचे शोरूम जे फायनली सातारामध्ये आले आहे आणि सह्याद्री निसान जे ते त्यांचे ओनर जे ते सातारामध्ये असणार आहेत. तुम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स जे स्क्रीनवरती आता अवेलेबल होतील, तसंच जर लोकेशनचे तुम्हाला जे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल. तर आता आपल्यासमोर आहे निसानची ग्रॅव्हिटी, जी की काही दिवसांपूर्वी जे इंडियन ऑटोमोबाईल कार मार्केटमध्ये जे निसानने लॉन्च केली आहे. तर यामध्ये जे तुम्हाला टोटली 5 व्हेरियंट पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये जे व्हीसीआ, असेंटा, एन कनेक्टा आणि टेक्ना लॉन्च एडिशन जे ते एक व्हेरियंट आपल्याला पाहायला भेटतं. सोबतच जे यामध्ये तुम्हाला टोटल 4 कलर्स जे ते अवेलेबल आहेत: व्हाईट, ब्लॅक, ग्रे, ग्रीन आणि सिल्वर. तसं जर प्राइस झालं सुरुवातीलाच याच्या प्राइसच्या बाबतीत, तर तुम्हाला जे एक शोरूम 5,65,000 रुपयापासून जे तुम्हाला प्राइस या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. सोबतच सह्याद्री निसान येथे जे तुम्हाला सेल सर्व्हिस, स्पेअर आणि एक्सेसरीज आणि एक्सचेंज सुद्धा अवेलेबल असणार आहे. तर वळत आपण गाडीकडे. गाडी जर पाहिजे तर तुम्हाला की जे गाडीचे काही या प्रकारे पाहायला भेटते, ज्याच्यावरती जे लॉक अनलॉक लाईट्स आणि बूट जे अनलॅच म्हणजेच अनलॉक करायचं बटन जे या ठिकाणी पाहायला भेटतं. तर टेक्ना व्हेरियंट बद्दल बोलायचं झालं, हे जे तुम्हाला टॉप व्हेरियंट पाहायला भेटतं आणि याच्या वरचे अजून एक व्हेरियंट असणार आहे, त्याच्यामध्ये टेक्ना लॉन्च एडिशन ते असणार आहे. फ्रंटमध्ये जर पाहिजे झालं काही या प्रकारे तुम्हाला जर फ्रंटमध्ये 2D पियानो ब्लॅक प्रिंटेड ग्रिल जे ती या ठिकाणी पाहायला भेटते. सोबतच सेंटरमध्ये निसानचा लोगो आहे, वरती ग्रॅव्हिटी ची बॅजिंग या ठिकाणी पाहायला भेटते. हेडलॅम्प जर पाहिलं तर काय या प्रकारे हेडलॅम्प प्लस तुम्हाला जे इकडे DRL ची प्लेसमेंट पाहायला भेटते. इंडिकेटर्स आहेत. फ्रंटमध्ये 3 फ्रंट पार्किंग सेन्सर्स जे ते तुम्हाला पाहायला भेटतात. फ्रंटमध्ये पूर्ण जे तुम्हाला अपडेशन या ठिकाणी पाहायला भेटतं. बोर्नेट जर बघितलं ह्याच्यावरती तुम्हाला जे वॉशर पाहायला भेटतो. बाकी रेन सेन्सिंग वायपर्स या ठिकाणी जे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. साईडने जर पाहिजे झालं काही या प्रकारचे साईडून लुक्स जे ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. यामध्ये जे तुम्हाला 182 mm जे ग्राउंड क्लिअरन्स यामध्ये पाहायला भेटणार आहे. सोबतच जर पाहिजे झालं टायरची प्रोफाईल, तर तुम्हाला जर 15 इंचेस आहेत अलॉय व्हील्स या ठिकाणी पाहायला भेटतात. फ्रंटमध्ये तुम्हाला डिस्क या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. रिअरमध्ये ड्रम ब्रेक्स आहेत. ग्रॅव्हिटीची बॅजिंग जे ती अजून इकडे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि नाईस तुम्हाला जे या ठिकाणी ग्राफिक्स सुद्धा आउटसाईडला तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. अजून एक गोष्ट तुम्हाला काही या प्रकारे जे ब्लॅक ORVM जे व्हाईट कलर सोबत भेटणार, ज्याच्यावरती इंडिकेटर्स आहेत. जसं जर तुम्ही गाडीपासून लांब जाल, गाडी जे या ठिकाणी लॉक होणार आहे. जसं तुम्ही पाहिलं माझ्या हातात कोणतीही की वगैरे नाही, आणि जसं तुम्ही गाडीच्या जवळ जाल, गाडी जे तुम्हाला अनलॉक होताना पाहायला दिसणार आहे. मिरर जे फोल्ड अनफोल्ड होतात. पाहूयात आपण रिअरमध्ये. तर रिअरमध्ये काही या प्रकारे जे तुम्हाला लुक्स गाडीचे पाहायला भेटतात. याच्यामध्ये जे तुम्हाला क्रिस्टल टेल लॅम्प जे ते तुम्हाला पाहायला भेटतात. काही या प्रकारचं डिझाईन आहे. रिव्हर्स लाईट आहे. इंडिकेटरची प्लेसमेंट आहे. ग्रॅव्हिटीची बॅजिंग आहे. निसानचा लोगो आहे. रिअर वायपर जो आहे तो तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पाहायला भेटतो. वॉशर आहे. हाय माउंटेड स्टॉप लॅम्प आहे. तसंच जर पाहिजे झालं बूटच्या बाबतीत, तर बूटमध्ये जे तुम्हाला 3rd रो फोल्ड केल्यानंतर 565 लिटरचा जे तुम्हाला बूट स्पेस पाहायला भेटणार आहे. आणि ह्या गाडीची खासियत जर पाहिजे झाली मित्रांनो, तर तुम्ही जे 3rd रोचे सीट जे अक्षरशः तुम्ही बाहेर काढू शकता. आणि जेव्हा तुम्हाला पाहिजेत 5 सीटर सुद्धा तुम्ही गाडी यूज करू शकता. तर काही या प्रकारे ह्याचं हे सर्वात बेस्ट फीचर जे ते मला या ठिकाणी वाटतं. तसंच जर पाहिजे झालं तर 3rd रोमध्ये तुम्हाला सीट बेल्ट सुद्धा या ठिकाणी आहेत. सेफ्टीच्या बाबतीत जर पाहिजे झालं तर तुम्हाला जे 6 स्टँडर्ड एअर बॅग जे ते तुम्हाला या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटतं. इकडून तुम्ही याचं फ्यूल अप करू शकता. 40 लिटरचे ते फ्यूल टँक तुम्हाला अवेलेबल आहे. बाकी जर पाहिजे झालं सेकंड रोमध्ये तुम्हाला स्पीकरची प्लेसमेंट इकडे पाहायला भेटते. बॉटल होल्डर आहे. विंडो अप अँड डाऊन जे सब कंट्रोल तुम्हाला पाहायला भेटतात. ड्युअल टोनमध्ये जे तुम्हाला इंटेरियर या ठिकाणी पाहायला भेटतं. फॅब्रिक सीट जे ते या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहेत. 3.3 सीट बेल्ट जे ते तुम्हाला या ठिकाणी 3 लोकांसाठी अवेलेबल आहेत. तर पाहूया त्याच्या स्पेसच्या बाबतीत. स्पेस जर पाहिला तर तुम्हाला जर या ठिकाणी काही या प्रकारे स्पेस पाहायला भेटतो. आरामात तुम्ही 3 लोक बसू शकता. माझी हाईट आहे 6 फूट 2 इंच, तरी मी इथं व्यवस्थित कम्फर्टेबली बसलेलो आहे. नी रूम काही या प्रकारे आहे. अंडर थाय सपोर्ट तुम्ही पाहू शकता. आणि लेग रूम जो आहे तो काही या प्रकारे पाहायला भेटतो. बाकी इकडे सेंटरमध्ये लाईट आहे. इकडे ग्रॅब हँडल्स आहेत. आणि अजून एक गोष्ट जी पाठीमागून दाखवायची राहिली ते म्हणजे AC वेंट जे ते तुम्हाला 3rd रोसाठी सुद्धा या ठिकाणी मिळतात. आणि 2nd रोसाठीचे AC वेंट जे ते तुम्हाला B चॅनलवरती या ठिकाणी पाहायला भेटतात. तर जाऊयात आपण फ्रंट रो मध्ये. तर फ्रंट डोअर ट्रिम जर पाहिजे झाला काही या प्रकारे तुम्हाला फ्रंट डोअर ट्रिम पाहायला भेटतो.
ओव्हरव्हेम ॲडजस्टमेंट कंट्रोल्स आहेत, विंडोजचे कंट्रोल्स आहेत. बाकी जर पाहिलं इकडे जे तुम्हाला बॉटल होल्डर पाहायला भेटतं आणि सेम जे ड्युअल टोन तुम्हाला जे इंटिरियर इकडे कंटिन्युअसली पाहायला भेटणार आहे. तर जाऊयात आपण आतमध्ये जर पाहायचं झालं, डॅशबोर्डची काही डिझाईन्स आहे ते तुम्हाला या प्रकारे पाहायला भेटते. इकडे जर पाहिलं तर तुम्हाला ग्लब बॉक्स आहे तो वरती दिलेला आहे, सोबतच आहे खाली सुद्धा आहे, म्हणजे ड्युअल ग्लब बॉक्स आहे तो तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. सो थोडंसं लाईटचा इश्यू येतो कारण समोरून सूर्य आहे, त्यामुळे थोडंसं कमी या ठिकाणी विजिबिलिटी असेल, त्यासाठी सॉरी. सो जर इंटिरियर जर पाहिलं काही या प्रकारे जे तुम्हाला डॅशबोर्ड पाहायला भेटतं, इथून जे तुम्ही स्टार्ट स्टॉप बटन पाहायला भेटतं, इथंच मेन स्क्रीन जर पाहिजे झालं तुम्हाला जे 9 इंचेस जे या ठिकाणी स्क्रीन पाहायला भेटते, सोबतच जे 8 इंचेस जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बाकी जर वरती पाहिलं तर काही या प्रकारे जे तुम्हाला सनशेड्स या ठिकाणी पाहायला भेटतात. को पॅसेंजर साईडला जे या ठिकाणी तुम्हाला मिरर पाहायला भेटतो, हा रिअर व्ह्यू मिरर जो आहे तो तुम्हाला काही या प्रकारे पाहायला भेटतो. सेंटरमध्ये जर पाहिलं तुम्हाला ॲडिशनल एक ग्लब बॉक्स जो आहे तो नक्की या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. 2 कप होल्डर्स आहेत, 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड ऑटोमॅटिक जे आहेत, असं 2 प्रकारे तुम्हाला जे या ठिकाणी ट्रान्समिशन ऑप्शन्स अवेलेबल असणार आहेत. बाकी जर इथे पाहिलं वायरलेस चार्जिंगचं ऑप्शन सुद्धा पाहायला भेटतो आणि काही या प्रकारे जे तुम्हाला स्टेअरिंग जे 3 स्पोक स्टेअरिंग व्हील पाहायला भेटतं, निसानची बॅजिंग आहे. इकडे जर पाहिलं तर तुम्हाला जे इकडे क्रूज कंट्रोल नक्की पाहायला भेटणार आहे. बाकी इकडून जे तुम्ही मीडिया वगैरे कंट्रोल करू शकता. सो काही या प्रकारे जे ते निसानची तुम्हाला ग्रॅव्हिटी पाहायला भेटणार आहे. ओके, तर ओव्हरऑल जर पाहिजे झालं याच्या इंजिनच्या बाबतीत तर तुम्हाला 1 लिटर पेट्रोल इंजिन जे ते तुम्हाला पाहायला भेटणार. त्याच्यामध्ये तुम्हाला 72 PS ऑफ पॉवर आणि 96 न्यूटन मीटरचा टॉर्क जे या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, काही या प्रकारे होते निसानची ग्रॅव्हिटी. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्हाला गाडी टेस्ट ड्राईव्ह वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता सह्याद्री निसान सातारा. जॉन डिअरच्या शेजारी तुम्हाला याचं शोरूम जे पाहायला भेटणार आहे. तर भेटत नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सीट बेल्ट वापरा आणि ट्रॅफिक रूल्सला फॉलो करा.